दादांची गोष्ट तर गर्वाची गोष्ट तर आम्हाला आहेच, पण आम्हाला असं वाटतं की आमचे दादा अजून आमच्यापाशीच आहे. कारण आज अख्खा महाराष्ट्र रडतोय एका माणसासाठी. का? काहीतरी थोडंसं प्रेम केलं असेल त्यांनी कुणाच्यावर तरी. अख्खा महाराष्ट्र बंद आहे. तुम्ही पुण्यात बघा, कुठेही बघा, अख्खा आमचं पुणं बंद आहे एका माणसासाठी. म्हणून जिंदगीत काहीतरी थोडं गमवा. गमवायला खूप काही असतं, पण कमवायला थोडीच गोष्ट असते. माझे शब्द कमी पडतात आणि त्यांच्या घराला काय होत असेल हे फक्त एक माणूस म्हणजे माणूस असतो ना त्यालाच कळतं की त्यांच्या घरात काय वाटत असेल. ज्या रस्त्याने जातं ना माणूस त्याच रस्त्याला माहिती नसतं की त्या रस्त्याला काटं किती असतात. म्हणून दादा, तुम्ही अख्ख्या महाराष्ट्रासाठी लढले, ही अभिमानाची गोष्ट आहे. आणि आम्ही बारामतीची अजून अभिमानाची गोष्ट आहे. आम्ही गर्वाने सांगू शकतो की ते आमचे दादा होते आणि आमचे दादा आहे आणि राहणार आहे. दुनिया खूप मतलबी आहे. चांगलं केलं तरच चांगलं म्हणतं. एक गोष्ट जरी वाईट केली ना तर आयुष्यभर त्याला कोसत राहतं. म्हणून म्हणते दादा, आमचे दादा आणि दादा बस. आज महाराष्ट्राला धक्का दिलेला आहे तुम्ही सगळ्यांना, बरोबर आहे ना. आणि जे खरंच तुमचे चाहत असेल त्यांना आयुष्यभर